नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. तर बघा, जे काही CETच्या एक्झाम्स आहे, ओके, लाईक LLB, एमपॅड यांच्या सगळ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता इथे पण बघू शकता. बघा, जसं की CET रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फॉर एमपॅड अँड एमएडसाठी 5 पासून सुरू झालेलं आहे. आफ्टर दॅट आजची नोटिफिकेशन आहे की LLB 3 वर्षाचा जो LLB आणि बेड राहतो यांचंही सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे आपलंही लवकरच, ओके, इंजिनिअरिंगवाल्यांचंही लवकर सुरू होणार आहे. यापूर्वी बघा, ज्यांनी अद्यापही अपार आय डी काढले नसाल तर अपार आय डी किती महत्त्वाचं आहे जाणून घ्या. अपार आय डी मॅन्डेटरी आहे. म्हणजे एखाद्याला समजा जर CET थ्रू रजिस्ट्रेशन वगैरे जी काही प्रोसेस आहे ती सगळी करायची असेल तर अपार आय डी इज कंपल्सरी. मग ही अपार आय डी काढण्यासाठी बघा, तुम्ही जर हे अकॅडमिक सेक्शन पोर्टलवर जर गेला, ओके, इथं गेल्यानंतर बघा रजिस्ट्रेशनची एक विंडो ओपन होते. तर हाऊ टू क्रिएट अपार आय डी, ठीक आहे, अँड हाऊ टू क्रिएट अ डिजिलॉकर अकाउंट. डिजिलॉकर अकाउंट एकदम सिम्पल आहे. ठीक आहे, तर बघा आपण अपार आय डी कशी काढायची. बघा, तुम्ही जर इथे क्लिक केलं तर ही एक PDF ओपन होते. तर या PDF अपार आय डी कशी काढायची या सगळी सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. तर तीच PDF आपण इथे घेतलेली आहे, हाऊ टू क्रिएट अपार आय डी. तर बघा, स्टेप बाय स्टेप आहे. बघा, ह्या सगळ्या स्टेप्स आहे, या कंटेंटमध्ये सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहे. ओके, आणि ही MST CET, ओके, म्हणजे CET सेलचं ऑफिशियल PDF आहे, ज्याच्या आधारे आपण हे अपार आय डी काढण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आणि अपार आय डी का बरं महत्त्वाचं आहे. इट इज अ स्टुडंट युनिक आय डी. इथे लक्षात, द इश्युअन्स ऑफ ABCID असाइन अ डिस्टिंक्ट अँड परमनंट आयडेंटिफाय टू इच स्टुडंट कमिंग फ्रॉम द क्लास 1. दिस एन्श्युअर्स द सिमलेस, काही हरकत नाही. ठीक आहे, अकॅडमिक प्रोग्रेस मॉनिटरिंग करतो. म्हणजे ABCIDचं काय काम आहे, फॅसिलिट कंटिन्युअस अँड कॉम्प्रेसिव्ह मॉनिटरिंग ऑफ द स्टुडंट्स अकॅडमिक परफॉर्मन्स फ्रॉम द आउटसेट. ओके, आणि बघा स्ट्रीमलाईन, द ABC सिक्युअरली स्टोर्स स्टुडंट्स अकॅडमिक रेकॉर्ड सिग्निफिकंटली रिड्युसिंग द रिलायन्सेस. म्हणजे सगळी तुमची अकॅडमिक जे काही माहिती आहे ती ठेवते. तर बघा, स्टेप्स टू क्रिएट अपार आय डी वाया डिजिलॉकर, म्हणजे विथ द हेल्प ऑफ डिजिलॉकर. एक डिजिलॉकर एक शासनाचं ॲप्लिकेशन आहे. या शासनाच्या ॲप्लिकेशनच्या आधारे आपल्याला अपार आय डी कसं काढायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, पहिली स्टेप आहे की ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचा, किंवा सिम्पली मी सांगतो, किंवा सिम्पली काय करायचं, प्ले स्टोअरवर जाऊन आपल्याला डिजिलॉकर डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, डाउनलोड आज कुणी पण करू शकतो. ओके, आफ्टर दॅट बघा, क्लिक इन लॉग इन किंवा रजिस्टर बटनवर तुम्हाला काय करायचं आहे. समजा तुम्ही डिजिलॉकर समजा जर पहिल्यांदा ओपन जर करत असाल, ओके, आणि एक लक्षात ठेवा, म्हणजे समजा तुम्ही तुमचा पर्सनल मोबाईल असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्ही तुमच्या समजा जर आईबाबाच्या मोबाईलवरून जर करत असाल तर जो डिजिलॉकर आपण ओपन करतो तो आधार कार्डसोबत लिंक राहतो. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे तुमच्या वडिलांचं डिजिलॉकर समजा विथ द हेल्प ऑफ त्यांचं आधार कार्ड जर ओपन झालं तर तुमची आयडेंटिफिकेशन तिथे येणार नाही. तुमचा आधारसोबत तो काय लिंक पाहिजे, हे लक्षात. ओके, बघा, पहिली स्टेप, लॉग इनवर समजा आपण आलो असं, समजा पहिल्यांदाच जर डिजिलॉकर जर आपण ओपन केलं असेल तर आपल्याला काय करायचं, रजिस्टर करायचं आहे, साइन अप करायचं आहे, हे लक्षात. किंवा अदरवाईज समजा तुम्ही याच्या अगोदर समजा जर डिजिलॉकर यूज केलं सर, तुम्हाला जस्ट लॉग इन करायचं आहे. बघा, विथ द हेल्प ऑफ मोबाईल नंबर ऑर विथ द हेल्प ऑफ आधार नंबर यू कॅन लॉग इन. याच्या लक्षात, समजा रजिस्टर केलं नसेल, रजिस्ट्रेशनसाठी एकदम 2-3 सिम्पल स्टेप्स राहणार आहे. आधार नंबर टाकणार आहे, तुम्ही रजिस्टर्ड होऊन जाणार. ओके, आफ्टर दॅट बघा, चौथ्या स्टेप्समध्ये एंटर 6 डिजिट सिक्युरिटी पिन. म्हणजे जेव्हा आपण रजिस्टर्ड केलेला असणार, ओके, जो काही सिक्युरिटी पिन ठेवलेला आहे तो आपल्याला सिक्युरिटी पिन काय करायचा, एंटर करायचा. ओके, ही चौथी स्टेप झाली. 5व्या स्टेप्समध्ये वन्स लॉग इन क्लिक ऑन गेट नाव टू गेट अपार आय डी ऑर क्लिक ऑन सर्च. ओके, म्हणजे बघा तुम्ही इथे बघू शकता, बघा सर्च डॉक्युमेंटची एक विंडो येते. मग या सर्च डॉक्युमेंटच्या विंडोमध्ये बघा आपल्याला APAR अपार हा शब्द शोधायचा आहे. मग हा शब्द शोधल्यानंतर बघा, वन इश्यू फाउंड झाला. बघा, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, आणि जे काही लोकेशन दाखवते दिल्लीचं दाखवत आहे आपल्याला, इथे लक्षात. ओके, मग काय करायचं आपल्याला, या डॉक्युमेंटवर आपल्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं. ही झाली 5वी स्टेप. 6व्या स्टेपमध्ये क्लिक ऑन अपार आय डी केला आपण. ओके, हे म्हणजे अशा प्रकारचं तिथं सिम्बॉल येणार. तर या अपार आय डीच्या सिम्बॉलवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक. आफ्टर ते बघा, आता समजा तुम्ही डिजिलॉकरला तुमच्या आधार कार्ड थ्रू समजा जर तुम्ही लॉग इन असाल, ओके, मग ही सगळी माहिती ऑलरेडी येते. बघा, नेम ॲज पर आधार, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर, या ज्याही काही 3 क्रेडेन्शियल्स आहे या ॲटोमॅटिक येणार. कारण की नेम झालं, डेट ऑफ बर्थ झालं, जेंडर झालं, हे सगळं ऑलरेडी आधार कार्डवर असतं. तर मग त्या आधार कार्डवरून ते सिंक्रोनाइज करून घेणार. ओके, बघा इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता बघा इथे आयडेंटिटी व्हॅल्यू, ओके, आयडेंटिटी टाईप आणि ॲडमिशन इयर, ओके, अँड आय एम अ स्टुडंट ॲट, या 4 गोष्टी आपल्याला फिलअप करायच्या. याच्यातली पहिली गोष्ट आपण आता सिलेक्ट करतो की आयडेंटिटी व्हॅल्यू. ओके, म्हणजे बघा, एंटर द आयडेंटिटी व्हॅल्यू ॲज रोल नंबर ऑर रजिस्टर्ड नंबर ऑर एनरोलमेंट नंबर ऑर अ न्यू ॲडमिशन नंबर. इथं लक्षात. ओके, जो काही तुमचा रोल नंबर आहे, जो काही किंवा
समजा रजिस्ट्रेशन नंबर आहे, ओके, किंवा एनरोलमेंट नंबर, ओके, पर्टिक्युलर समजा तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये असाल तर एनरोलमेंट नंबर, या सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे इथे एंट्री ती करायची आपल्याला. ओके, आफ्टर दॅट बेस्ड ऑन द आयडेंटिटी व्हॅल्यू एंटर द सिलेक्ट ऑफ द, म्हणजे ही कुठली आयडेंटिटी आहे, तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, तुम्हाला रजिस्टर नंबर टाकायचा आहे, तुम्हाला एनरोलमेंट नंबर सिलेक्ट करायचा आहे, ओके, किंवा न्यू ॲडमिशन आहे किंवा नन आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिक करून मूव्ह व्हायचं. आफ्टर दॅट एकदा ते चेक झालं की एंटर द ॲडमिशन इयर फॉर द ड्रॉपडाऊन, म्हणजे आपल्याला ॲडमिशन इयर काय करायचं आहे, एंटर करायचं आहे 10व्या स्टेपमध्ये. ओके, नंतर ओके करून आपल्याला यायचं आहे पुढे. बघा, सिलेक्ट द कॉलेज ऑर द स्कूल फ्रॉम द ड्रॉपडाऊन वेअर यू आर स्टुडंट. ओके, म्हणजे तुम्ही कुठे स्टुडंट आहे या सर्च बॉक्समध्ये. ओके, ही जी काय आयडेंटिटी आहे, आय एम अ स्टुडंट ॲट फ्रॉम वेअर, स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, वॉट एव्हर. ओके, हे काय करायचं आहे तुम्हाला इथं सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे आणि आफ्टर दॅट काय करायचं, ओके. आफ्टर दॅट सिम्पल राहिलं, क्लिक ऑन द चेकबॉक्स, या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे गेट डॉक्युमेंट. मग गेट डॉक्युमेंट केल्यानंतर अप्पार आय डी विल बी सक्सेसफुली जनरेटेड. बघा तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारचा तुमचा अप्पार आय डी जनरेट होऊन जाणार. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. इट इज अ मॅन्डेटरी फॉर एव्हरी CET ॲस्पिरंट्स, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघा, तर अशाच नवीन अपडेटेडसाठी मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.